दीदीचा लास्ट बर्थडे ॲज अ सिंगल. खूप रडायला आलं. नमस्कार मंडळी, आजचा दिवस चालू झाला जिमने. पण आज जिममध्ये वर्कआउट करायची अजिबात ताकद नव्हती. हे दीदीने काय काय वर्कआउट करवलं बापरे. मी तर अर्ध्यातूनच पळाली घरी की दीदी मी जाते, मी खूप थकले. सलूनला जायला लेटच झालं होतं. म्हटलं आज त्रिशवीला जरा भेटूनच जाऊया. मग जरा हिला लाडीगोडी प्रेम केलं आणि निघालं सलूनसाठी. आज जरा मूड ठीक नव्हता. खूप काही गोष्टी मनात चालू होत्या. ते विचार करत करत आली मी आज MG रोडच्या सलूनला. आज सलूनवर खूप कामं होतं. मेन काम आमचं स्टॉक काढणं. स्टॉक काढण्यामध्ये पूर्ण दिवस ऑलमोस्ट निघून जातो. सो आम्ही बसलो स्टॉक काढायला आणि ह्या स्टाफला मी सगळं समजवत होती अबाउट न्यू क्रिएटिव्ह कलर आणि जे आमचे नेक्स्ट वीकला ट्रेनिंग्ज होणार आहेत सलूनमध्ये त्याच्याबद्दल सगळं समजून. लंच करून 6 वाजता निघाली मी घरी. आज जरा इमोशनल खूप झालेली. मग थोडंसं रडून घेतलं, बरं वाटलं. ही आहे आमची बहीण श्वेता. ही आम्हाला सोडून जाऊन 15 वर्ष झाली. मनालीने छोट्याशा आयुष्यात खूप काय बघितलंय म्हणून आज मनालीचा लास्ट बर्थडे होता आमच्याबरोबर. खूप मन भरून आलं. आणि हे चालू झाली मनालीच्या सरप्राईज बर्थडेची तयारी. आणि हे बघा ह्यांची मस्ती बघा, हे तयारीमध्ये किती हेल्प करतात बघा. त्रिशवीने तर एवढी मजा करून घेतली आहे विचारू नका. आणि फायनली टाईम आला सरप्राईजचा. मनाली एवढी सरप्राईज झाली. तिने पण विचार केला नव्हता की एवढा मोठा बड्डे होईल तिचा लास्ट आमच्याबरोबर. तिचं पण एकदम मन भरून आलं होतं कारण की एवढे सगळेजण आले होते तिच्या बड्डेसाठी. आणि एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं, वाव. म्हणजे डेकोरेशन बघा ना किती मस्त झालं आहे. मग फायनली झाली आमची केक कटिंग सेरेमनी. आणि मग थोडेसे आम्ही इमोशनल झालो कारण की आम्हाला आमचं पूर्ण लहानपण डोळ्याच्या समोर आठवलं की आम्ही कसे लहान होतो आणि आज एवढे मोठे झालो आहे. आणि हे आले आमचे सगळे फ्रेंड्स, फॅमिली. खूप धमाल केली आज आम्ही.